अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठिता विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐशे बहुता ग्रंथी बोलियले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला काय कर्म करावं, जी आपल्याला देवाने इंद्रिय दिलेली आहेत त्याच्यामध्ये हात हे कर्मेंद्रिय आहेत आणि वाणी ही कर्मेंद्रिय आहेत. काय करावं आणि काय बोलावं त्या संबंधाने मनुष्य जीवाला उपदेश करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त वडगो या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातील आजची ही 5व्या दिवसाची सेवा आपल्याला प्राप्त झालेली आहे. काहीच चिंतन आपण काल या अभंगावरती केलेलं आहे. काहीच चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संतांची वाणी आहे, त्या वाणीचा अंत नाही बरं का. आपण किती संतांच्या या अभंगवाणीवरती बोलण्याचा प्रयत्न केला तरी बोलणाऱ्याचं आयुष्य संपेल, पण ज्यांनी लिहून ठेवले त्यांचं संपणार नाही बरं का.
कारण संत जे बोलले ते बोलले म्हणजे सामान्य बोलले नाही बरं का. तुकोबाराय बोलून गेले, क्षरा अक्षरा वेगळा तुका हो निरा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. त्या भगवंताच्या प्रसादाने प्रेरणेने तुकोबाराय बोलले बरं का. आम्हाला आठवून आठवून बोलावं लागते. तेव्हा सांगितलेलं बरंच येतंय आमच्या बोलण्यामध्ये का, पण आम्ही जे बोलतो ते अभ्यास करून बोलतो, इकडचं तिकडचं गोळा करून बोलतो. हा, संत तसे बोलले नाहीत बरं का. मग संतांची वाणी सखोल आहे आणि अर्थभरित आहे. कसं वर्णन केलं जातं, समुद्र आहे, समुद्रातलं पाणी आपण किती आणू शकतो, फार आणू शकत नाही आपण. काय आपले एखादा तांब्या असेल, तांब्या भरू, आता कोणी तांब्या नेतच नाही. हां, चंद्रभागेचं पाणी माणसं येताना बाटलीतूनच आणतात बरं का. जाताना बिस्लरीची बाटली विकत नेली आणि येताना चंद्रभागेचं तीर्थ आणायचं. एक बाटली त्या चंद्रभागेतली भरून आणली म्हणून संपलं का वाढलं, आणणाऱ्याला तेवढंच पुरलं बरं का. हा, काय तुम्ही 4 दिवस ते देवाला घातला असेल, 5व्या दिवशी पुन्हा नेहमी घरातलं पाणी देवाला, तसं आमचं सांगणं आहे बरं का. बाटल्या भरून आणायच्या आणि लोकांच्या समोर मोकळ्या करायच्या. पुन्हा महिन्याच्या वारीला गेलं की पुन्हा भरून आणायच्या. हा, पुन्हा लोकांच्या समोर मोकळ्या करायच्या. त्या महिनाभर पुरत नाहीत बरं का. पण संतांची वाणी आहे, संतांनी उदार अंतकरणाने समाजाला काही प्रबोधन केले बरं का. अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. कारण संतांनी मार्गदर्शन करावं आणि ते मार्गदर्शन ज्या संतांनी केलं त्या मार्गाप्रमाणे आम्ही तुम्ही चालावं, तो मार्ग स्वीकारावा बरं का. म्हणून अनेक अभंगातून संतांनी समाजाला काही उपदेश केलेला आहे, काही मार्गदर्शन केलेलं आहे, काही प्रबोधन केलेलं आहे. याही अभंगातून महाराज आपल्याला प्रबोधन करतात, मार्गदर्शन करतात. का करतात? काहीतरी मनुष्य कर्म करण्याकरता प्रवृत्त आहे, काहीतरी कर्म करून उपयोगाचं नाहीये. ज्या कर्माचं पर्यवसान सत्कर्मामध्ये झालं पाहिजे, ज्या कर्माचं पर्यवसान सत्कर्मामध्ये झालेलं आहे. जसं तुकोबाराय बोलतात, नुसतं पैसे मिळवू नका, पैसे मिळवण्यामध्ये पुरुषार्थ नाहीये. मग कसे मिळवा? जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, विचारे
उदास विचारे वेच करी. नुसतं मिळवू नका. आपण धन मिळवतोय पण ज्या पद्धतीने मिळवायला पाहिजे त्या पद्धतीने मिळवा, म्हणजे ते आपल्याला सुख देईल. तसं नुसतं कर्म करू नका, त्या कर्माचं पर्यवसान सत्कर्मामध्ये झालं पाहिजे. नुसतं जेवू नका. मग कसं जेवा? हरी चिंतने अन्न सेवित जावे. नुसतं जेवणं म्हणजे पोट भरणं आणि भगवंताचं नामचिंतन करत जेवणं म्हणजे एखाद्या यज्ञामध्ये आहुती देणं. तेच आहे का? फरक आहे? जेवणारा तोच, पदार्थ तेच, फक्त क्रिया बदलायची. काहीतरी गप्पा मारत जेवण्यापेक्षा भगवंताचं नामचिंतन करत जेवावं, यज्ञ आहे. तसं नसतं कर्म करण्यापेक्षा ते सत्कर्म करावं, याच्याकरता सांगतो बरं का. हा काय बदल नाही, थोडासा बदल आहे बरं का. आपण कर्म करतोयच, कर्म करण्याकरता प्रवृत्तच आहेत. कर्म करा म्हणून कुणाला सांगायची गरज नाही. पण जे करताय ना त्या कर्माचं पर्यवसान सत्कर्मामध्ये झालं पाहिजे. हा, मग काय करा? जे कर्म करता ते चांगलं करा, विहित करा, निषिद्ध करू नका. हाताने कर्म करायचं ते चांगलं करायचं, विहित. जे करा म्हणून सांगितलं ते करा, जे करा म्हणून सांगितलं, करू नका म्हणून सांगितलं ते करू नका. तेच जे बोला म्हणून सांगितलं ते बोला, जे बोलू नका म्हणून सांगितलं ते बोलू नका. आणि हाच भाव मनी मानशी घेऊन तुकोबाराय वर्णन करतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हे सांगतायत पण सांगण्याची भाषा मात्र अतिशय मृदू आहे. इतकी मृदू आहे, इतकी मृदू आहे. हा, ऐकणाऱ्याला कुठं तरी लाज वाटावी, ऐकणाऱ्याला कुठंतरी आपला कमीपणा वाटावा. एवढी मोठी मंडळी का जगताचा नियंता ज्यांची पूजा करतो, हा, ते जगाच्या पाया पडतात. हो, ते जगाच्या पाया पडतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला. स्वार्था करता का आमच्या तुमच्या कल्याणा करता? आमच्या तुमच्या कल्याणा करता. माग सांगून गेलो मी, बरीच माणसं पाया पडतात पण स्वार्था करता पडतात. तिकडं आता मी जात नाही, आपल्याला पुढं जायचं आहे. लागून या पाया विनवितो तुम्हाला. आम्हा तुम्हाला विनंती करून पाया पडून सांगतात, बाबांनो तुम्ही कर्म करताय पण ते कर्म कर्म न करता सत्कर्म करायला शिका, सत्कर्म करायला शिका. पण जेव्हा जे आपल्याला जे हात दिले, केवळ कर्म करण्याकरता दिलेले नसून ते सत्कर्म करण्याकरता दिले. सत्कर्म करण्याकरता दिली इंद्रिये, हात पाय कान. नाशे
5 वाटी बासुंदी खाल्ल्या. 1 वाटी बासुंदी तयार करायला किती लिटर दूध लागतं? काय? 1 वाटी बासुंदी करायला किती लिटर दूध आटवावं लागतं? 1 लिटर. अभ्यास करू ठेवा तुमच्याजवळ. मला त्यातला मुद्दा सांगायचा आहे. जर 1 वाटीभर जर बासुंदी खाल्ली तर ताकद टिकून राहते. मला एवढं सांगायचं. आणि डझनभर वडे खाल्ले तर काय? ताट भरून वडे खाल्ले ताकद राहील. खात जा. काय तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगतेला लोकाला वडे खाण्याच्या ऐवजी बासुंदी खा. तुमचा धंदा बंद अजिबात पडणार नाही. का आम्ही किती लोकाला जरी सांगितलं तरी माणसं बासुंदी खाणार का? परवडत नाही. परवडत त्यातल्या त्यात गुलकंद तरी परवडत नाही. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपन भवरोग. सत्कर्म करायचं आहे आपल्याला इंद्रियाच्या द्वारे बरं का. त्या देवानी दिले फार मोठे उपकार माना त्याचे बरं का. फार मोठे उपकार माना. पण जाणीवपूर्वक जीवनामध्ये काही गोष्टी स्वीकारा. आपल्या हातामध्ये पाटी दिली आणि पेन्सिल दिली. आता हातामध्ये पाटी दिली पेन्सिल दिली. पहिल्यांदा ग काढायचं असतं. पहिलं ग काढायचं. जे गणपतीचं काढायचं का गद्याचं काढायचं? कशाचं काढायचं? गणपतीचं. हातात पेन्सिल आहे पाटी आहे गच आहे. पण गणेश काढायचं. ग गाढव नाही काढायचं. तसं या हाताने कर्मच करायचं आहे. नुसतं कर्म करणं म्हणजे गाढवासारखं राबणं. तुमच्या भाषेत बैलासारखं राबणं. खाली म्हणत होती बैल बैल म्हणत होती नाही का? यांची खुनवाखुनी चालली होती का? तुमचं लक्ष नाही बरं. माझं कधी कधी बारीक लक्ष असतं. कारण ते स्पष्टीकरण करत नाही. त्यांना मलाच माहिती होतं. म्हणजे नुसतं कर्म करणं म्हणजे ते जगण्याकरता लक्षात ठेवा. पण तेच जर सत्कर्म म्हणून केलं तर ते उद्धारा करताय. ते उद्धारा करताय. म्हणून महाराज म्हणतात त्या हाताने सत्कर्म करा चांगलं कर्म करा. त्यातल्या त्यात हाताने टाळी वाजवा. करे टाळी. आणि मुखाने भगवंताचं नाम घ्या. म्हणजे भगवंताचं नाम घेणं सत्कर्म आहे. हाताने टाळी वाजवणं सत्कर्म आहे. त्याला जोडून शब्द आहे चांगलं कर्म करीत राहा. असं जर तुम्ही जीवनामध्ये जर करण्याकरता जर प्रवृत्त झाला तर त्याचा परिणाम काय? महाराज म्हणतात त्याच्यातून जो मिळणारा आनंद आहे तो सामान्य नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा
सुखी नाम. कोणतं नाम? विठ्ठल विठ्ठल. कसं बोला? वेळोवेळा. परिणाम काय? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काल आपण इथं पर्यंत आलोय बरं का जयराम महाराज. कालचं भांगलता भांगलता राहिलंय. आमच्या बसूला विचारलं रोप लावून झालं का? म्हणजे राहिलंय. राहिलेलं आता उद्या. मला वाटतं तू म्हणतो काय, तुम्ही जसं काल राहिलेलं शिल्लक ठेवलं तसं आम्ही आज शिल्लक ठेवलं. तसं आम्ही 2 चरणापर्यंत काल चिंतन करत आलो आणि वेळ संपली बरं का. तर तुम्ही म्हणाल महाराज काय बोलले नाही, 2 चरणांचा विस्तार केला नाही तुमच्याकरता समजा. तेव्हा त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्या आनंदाची त्या सुखाची बरोबरी स्वर्गातल्या सुखाने सुद्धा होत नाही. याचा अर्थ कुठंच होत नाही बरं का, कुठंच होत नाही. तुम्ही त्रिभुवनाच्या पाठीवरती कुठेही जा, जो सत्कर्मातून मिळणारं पुण्य आहे त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे त्याची बरोबरी कोणाशी करता येत नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. याचा अर्थ की हे स्वर्गामध्ये करता येत नाही. म्हणून स्वर्गातले लोक फक्त बघतात काय चाललंय. त्यांना बघता येतं पण आम्हाला स्वर्गातलं बघता येत नाही. पण स्वर्गातले लोक मात्र काय भूतलावरती चाललेलं आहे ते काहीतरी बघत नाहीत. काय विशेष असेल तर बघतात बरं का. आपण काही बघतोय काही. रस्त्याने जाता जाता भांडणं लागली, नवरा बायकोची भांडणं लागली तरी माणसं बघायला जातात बरं का. काय बघण्यासारखं त्यात. आपण जसं भांडतो तसेच ते भांडतात. काही खर्जात भांडत असतील काही षडजात भांडत असतील एवढाच फरक काय. काही सुशिक्षित शिवाय देत असतील काही गावरान देत असतील एवढाच फरक. का वेगळे पण काय त्याच्यामध्ये. काहीतरी कुठंतरी काहीतरी जमलेलं बघू नये बरं. सांगण्याचा मुद्दा आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये हा आनंद भोगता येत नाही. आम्हा तुम्हाला तिथं जाऊन तर भोगता येत नाही पण तिथं जे राहतात त्यांना सुद्धा भोगता येत नाही बरं का. त्यांना सुद्धा भोगता येत नाही हे त्यांना कळालं पण आम्हाला कळालं नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून स्वर्गातल्या लोकांना कळालं हे आम्ही स्वर्गामध्ये आलो पण हे स्वर्गामध्ये सुख भोगता येत नाही. हे सुख जर भोगायचं असेल तर कुठं गेलं पाहिजे. वडगोळा सप्ताह चालू आहे तिथं भजनानंद चालू आहे तिथंच गेलं पाहिजे. स्वर्गीचे आमर इच्छिता देवा स्वर्गीचे आमर इच्छिता देवा.
हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, याला प्रमाण देतात तुकोबर आहे. तुकोबर आहे म्हणतात मी सांगत नाही, स्वर्गांच्या लोकातलं मत सांगतोय. कुणी म्हणे ना महाराज आम्हाला तुम्ही सांगायला लागला याच्यामध्ये प्रवृत्त करण्याकरता, तुकोबर आहे म्हणतात त्याच्याकरता नाही. कोणीतरी एखादा महाभाग विचारेल हे स्वर्गातल्या लोकांचं मत आहे का तुमचं मत आहे, तर तुकोबर म्हणतात ते माझं तर मत आहे, पण माझ्यापेक्षा जे स्वर्गात राहतात त्यांचं मत तुम्हाला सांगतो म्हणून प्रमाण दिलं बरं का. हा सुख सोहळा असता तर त्यांनी इथं येण्याची अपेक्षा केली असती का. हा स्वर्गात जर आनंद जर आपल्याला भोगायला मिळाला असता तर त्यांनी इथं येण्याची अपेक्षा केली असती का. तेव्हा महाराज म्हणतात आपण हे करा, आपण हे करा, हे स्वर्गात करता येत नाही म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हाताने कर्म करावं, वाणीने त्या भगवंताचं नाम घ्यावं, पुन्हा पुन्हा घ्यावं, पुन्हा पुन्हा घ्यावं असं आपण सांगितलं. पण महाराज मान्य आहे, तुम्ही म्हणता विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा, त्या विठ्ठलाचं नाम घेण्याच्या ऐवजी दुसरं कुणाचं नाव घेतलं तर चालायचं नाही. महाराज म्हणतात त्या विठ्ठलाला अनेक नाव आहेत, त्या विठ्ठलाला अनेक नाव आहेत. कारण तो विठ्ठल अनेक वेळा या भूतलावरती अनेक रूपामध्ये आलाय. रूप बदललं की नाव बदलतंय बरं का, रूप बदललं की नाव बदलतंय, बरोबर आहे. आता आपण कीर्तनामध्ये आहे धोतर उपरणं फेटा बांधून, इथं लोक आपल्याला काय म्हणतात महाराज, बरोबर. इष्टीत जर आम्ही गेलो तर इष्टीतली माणसं म्हणतात, कोण म्हणते आजोबा, कोण म्हणते मामा, का तिथलं रूप वेगळं ना, तिथलं हा रूप बदललं की नाव बदलतं, रूप बदललं की नाव बदलतं, पण स्वरूप बदलत नाही बरं का, स्वरूप बदलत नाही. तर महाराज म्हणतात त्या विठ्ठलाचं नाव घेण्याच्या ऐवजी तुम्ही त्या विठ्ठला अनेक नाव आहेत, अनेक नावं त्याला प्राप्त झाली का, तो अनेक रूपामध्ये प्रकट झाला. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, कोणाला, त्या एकालाच देखिले म्हणतात ज्ञानोबा. तो एकच आहे, एकच अनंत रूपामध्ये आला आणि अनंत नावामध्ये आला बरं, पण तो एकच आहे, त्याच्यामध्ये अनेकत्व नाही. तेव्हा एकाच देवाची नावं अनेक आहेत, ती अनेक नावापैकी तुम्ही अनेक नावं घेतली तर काही बिघडणार नाही. मग ती कोणती, त्याची यादी दिली बरं का. कृष्ण विष्णू हरी गोविंद
गोपाळ, यादी दिली नावाची. कारण लोकांची समजूत आहे, नाव बदललं की देव बदलतो. नाव बदललं की देव बदलतो नाहीये. देव या विश्वामध्ये एकच आहे, एकच आहे बरं का. अनेक देव आम्ही तुम्ही मानलेत, मानलेले कामापुरते असतात, ते खरे नसतात बरं का. कामापुरते असतात. एकच देव आहे. देवाच्या ठिकाणी अनेकत्व नाही आहे, पण त्या एका देवाला अनेक नाव आहेत. किती नाव आहेत? लक्षामध्ये त्याचं वर्णन केले, अनंत नाव आहेत, अनंत. बरं का. त्या नावाचं मोजमाप नाही आहे, पण आम्हा तुम्हाला ती झेपण्यासारखी नावं संतांनी सांगितले. बरं, काही नावं माणसाला उच्चारता येत नाही, उच्चारता येत नाही. प्रद्युम्न कोणाचं नाव आहे? देवाचंच आहे हो. देवाच्या पोराचं जर असलं तर ते देवाचंच नाव आहे, पण म्हणता येतं का कोणाला? म्हणता येत. लक्षावधी नाव आहेत, बऱ्याच नावाचा उच्चार करता येत नाही. म्हणून काही नावं आपल्याला सोपी सांगितली बरं का, पण नावाची यादी दिलेली आहे. त्या कोणत्याही नावाचा उच्चार जरी वाणीने केला, कोणतंही नाव देवाचं घेतलं तरी काही बिघडत. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, गोपाळ, किती झाली नावं? कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, 5 झाली. किती आहेत तेवढी तर लक्षात राहावी आली. ज्ञानेश्वरीमध्ये उभे 9व्या अध्यायामध्ये कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. जवळजवळ हीच आहे. एखादं नाव मागं पुढे आहे बरं. शोध घ्या म्हणजे कळेल. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, गोपाळ. प्रत्येक नामाचं महात्म्य स्वतंत्र आहे बरं का. प्रत्येक नामाचं महात्म्य स्वतंत्र आहे. कृष्ण का कृष्ण म्हणतात? कृष्ण हा शब्द जोडाक्षर आहे, जोडाक्षर आहे. कृष्ण, विष्णू हे देवाचं नावच आहे, त्याच्याही मागं काही संबंध आहे. कृष्ण, विष्णू, हरी, हरी याच्याही मागं काही संबंध आहे. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद याच्याही मागं काय संबंध आहे. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, गोपाळ. प्रत्येक नामाच्या मागं शास्त्रदृष्टीने व्युत्पत्ती भिन्न भिन्न सांगितलेली आहे. पण तो विचार मी आता आपल्या समोर सांगणार नाही, कारण माझ्या ध्यानीमध्ये हा अभंगच नव्हता. मी अचानक काल अभंग निवडला. त्या प्रत्येक नावाचं तुम्हाला स्वतंत्र सांगता येईल, पण कमीत कमी 1 तास पाहिजे. 1 तास पाहिजे. 1 तास जर त्या चरणात घालवलं तर आणखी 3 चरण शिल्लक राहतात. 3 चरण शिल्लक राहतात. मग त्या बेळगावला असंच झालं. तुकोबारांचा हा वैकुंठ गमन सोहळ्याचा 375वा पर्वकाळ, आणि त्या निमित्ताने बेळगावला काही तिथल्या मुलांनी इच्छा केली, म्हणजे महाराज त्या निमित्ताने आम्हाला प्रपंच रचना सर्व भोगूनी त्यागिली या अभंगावरती कीर्तन ऐकायचं. हरकत नाही म्हणतं. समाज भरपूर होता. अभंग घेतला, एकच चरण सुटलं बरं का. त्यांनी जाहीर केलं पुढच्या 15 दिवसात महाराजांचं कीर्तन आहे, 2ऱ्या चरणावरती होईल. तिथं 2ऱ्या चरणावरतीच कीर्तन संपलं. पुन्हा त्यांनी जाहीर केलं पुढचं चरण राहिलं महाराजांचं, अमुक अमुक ठिकाणी कीर्तन महाराजांचं 3ऱ्या चरणावरती होईल. 5 चरणावरती 5 ठिकाणी कीर्तन करावे लागेल. म्हणून मी बोलून गेलो संतांच्या अभंगाने. तेव्हा त्या प्रत्येक नामाच्या मागं एक महात्म्य आहे बरं का. पण ते नामच आहे,
ते वाणीनं घ्या. त्या वाणीनं घेण्यामध्ये वाणीला गोडवा लागतो, गोडवा. ती गोड आहे नाम. हां, कृष्ण नावाचा जरी वाणीनं घेतलं तरी गोडच आहे, विष्णू घेतलं तरी गोडच आहे, हरी घेतलं तरी गोडच आहे, गोविंद घेतलं तरी गोडच आहे, आणि गोपाळ घेतलं तरी गोडच आहे. हे घ्या, हे नाव भगवंताचं वाणीनं घ्या. नुसतं गोड आहे आम्हाला सांगू नका, त्याचा फायदा काय सांगा. तुम्ही सांगितलं हा सुख सोहळा स्वर्गी नाही, ते वाणीनं घेण्याने आनंद मिळतो. तुम्ही सांगितलं अमृतापेक्षा सुद्धा ते गोड आहे, पण नेमका त्याचा फायदा काय. महाराज म्हणतात त्याचा फायदा ना, या नामाचं वाणीनं जर तुम्ही जर उच्चारण केलं, हे नाम जर भगवंताचं वाणीनं तुम्ही जर घेण्याचा प्रयत्न केला ना, घेणारा वैकुंठाला जातो. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. हां, हे नाम वाणीनं घेण्याचा परिणाम त्या मार्गापर्यंत, त्या साध्यापर्यंत, त्या ठिकाणापर्यंत ते म्हणणाऱ्याला नेत. तुका माने हेची नीट, वैकुंठा स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ. जवळी वाट वैकुंठा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. महाराज म्हणतात आपण वाणीनं जर त्या भगवंताचं नाम घेतलं तर वैकुंठाला जाऊ, नाही घेतलं तर नरकाला जाल. नरकाला जातात. मग काही माणसं नरकाला जातात, काही माणसं स्वर्गाला जातात, आणि बोटावर मोजण्यासारखी माणसं ती वैकुंठाला जातात. नरकाला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, म्हणून तिथं लिहिलं जात नाही नरकवासी. हा, बहुतांश लोक नरकाला जातात. हा, जन्माला आलासा, हा, आणि नको ते कर्म करून तुम्ही नरकाला गेलासा, काय काय मिळवलं जन्मामध्ये. काय जन्माला त्या किंमत आहे का. हा, जन्माला या असं सत्कर्म करा, असं सत्कर्म करा, त्या सत्कर्माचा परिणाम तुम्ही या मार्गाने नीट जाल बर का. मार्ग हा प्रांजळ, प्रांजळ म्हणजे शुद्ध बर का. वैकुंठाला, हा, जो कोणी या भगवंताचं नाम घेईल, किंबहुना जो कोणी सत्कर्म करेल, हा, सत्कर्म करणारा वैकुंठालाच जातो, इतर ठिकाणी
जात नाही. आता ज्यांनी ज्यांनी हे सत्कर्म केलं ते याच मार्गाने गेले बरं का, आणि त्याच ठिकाणाला गेले. म्हणून महाराज म्हणतात हे फार मोठं याच्यामध्ये फल आहे. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. वैकुंठात कोण आहे? सर्वांचा बाप आहे. सर्वांचा बाप, सर्वांचं बाप, सर्वांचे आई वडील मी म्हटलं नाही बरं का, सर्वांचा बाप आहे. आमचे तुमचे माय बाप देह पडल्यानंतर कुठे गेले हो? कुठे गेले? त्यांना जीव घालताय की नाही या 15 दिवसात? हा पित्र पंधरवडा आहे हो, पित्र पंधरवडा आहे हा. नाही आपल्याला आपल्या बापाची तिथी कळल्यानंतर अमावस्याला तरी जीव घाला. सर्व पित्री अमावस्या ती उपाशी आहेत. काय उपाशी आहेत? त्यांना इथून पाठवता येत नाही. पण शास्त्राने योजना केली, एक काल निवडला आहे शास्त्राने. भाद्रपद वद्य पक्ष प्रतिपदा ते अमावस्या याच्यामध्ये सर्व लोकांनी आपल्या पितरांना जीव घाला. जीव घाला. मग कुठं आहे ते कुणाला माहिती, पण आहे बर का. आहे. काही स्वर्गात असतील, काही वैकुंठात असतील, काही नरकात असतील. मग कोणी म्हणजे जे स्वर्गात असतील त्यांना तर तुम्ही काल सांगितलं जेवायला लागत नाही, अमृत खाऊन पिऊनच राहतात ते. व वैकुंठातल्याही लोकांना खाऊ घालावं लागत नाही. जे मुक्त झाले, जे भगवत स्वरूप झाले त्यांना पुन्हा खाऊ घालवावं लागत नाही. जे अर्धवट गेले त्यांना खाऊ घालावं लागतं. त्यांच्याकरता पंधरवडा आहे बरं का. जे वैकुंठाला गेले त्यांच्याकरता नाही, त्यांच्याकरता नाही, लक्षात ठेवा. ज्यांचं जीवन अर्धवट आहे, जे वैकुंठातही नाहीत, ते स्वर्गातही नाहीत, मृत्यू लोकात नाहीत, मधीच आहेत बरं का. मधीच आहेत. म्हणजे त्यांचं जीवन अपूर्ण आहे. त्यांचं जीवन अपूर्ण आहे. त्यांना तृप्त करावं लागतं, लक्षात ठेवा त्यांना. पण जे भगवंताच्या नाम साधनेनं या सत्कर्माने मात्र त्यांचं जीवनच पूर्णत्वाला प्राप्त झालं. पूर्णत्वाला प्राप्त झालं तीच मंडळी वैकुंठाला जातात. का? तिथं पूर्ण असणारा परमात्मा त्या वैकुंठामध्ये नांदतो. देवाचं राहण्याचं ठिकाण आहे बरं का. अखंड कायम राहण्याचं ठिकाण देवाचं वैकुंठ आहे. काही कारणाच्या निमित्ताने देव भूतलावरती येतो. भूतलावरती येतो. मुख्यमंत्र्याचं राहण्याचं ठिकाण कुठं? बेंगलोर. पण कर्नाटकात आहे, इकडचं सांगा कुठं आहे? तो कायम तिथं राहतो. काही चिकोडी भागात काही काम असेल तर तो येतो बरं का. एरवी तो मग तिथं कायम आहे. तसा देव वैकुंठामध्ये कायम आहे बरं का. भक्ता करता तो येतो. मग कायम देवाच्या राहावं काय काय कालापुरतं राहावं? कायम राहावं. आपल्याला देवाच्या जवळ कायम राहण्याची संधी प्राप्त होते. कशाने? चांगलं कर्म करण्याने, चांगलं वाणीने त्या देवाचं नाव घेण्याने. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. वर्णन केले. वैकुंठीचा देव आणिला भूता. तिथल्याही लोकांचं फार वर्णन केले, लक्षात ठेवा. तिथं जे शरीरी मिळतं, जो कोणी त्या वैकुंठाला ही साधना करून जातो त्याला देवासारखंच मिळतं बरं का. देवासारखंच ते जे संपन्न मिळतं, लक्षात ठेवा. म्हणजे आपण जे जीवनामध्ये करायला पाहिजे ते करण्याचा महाराज इथं आपल्याला अनुभवातून विचारांनी पटवून देतात. बाबा खरंच
या नामाचं वाणीनं जर आपण उच्चारण केलं तर आपण तिथपर्यंत जाऊ जाल. बघा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा शुद्ध मार्ग आहे. तुम्हाला त्या लोकाची प्राप्ती होईल, किंबहुना त्या देवाची तुम्हाला प्राप्ती होईल. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण हे सर्वांना शक्य आहे का? हे सर्वांना शक्य आहे का? महाराज म्हणतात सर्वांच्या करताच आहे, सर्वांच्या करताच आहे. सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज म्हणतात सर्वांना त्या भगवंताचं नाम घेता येतं.
नाम ते सत्कर्म आहे. आणि आपण ज्या युगामध्ये आता जन्माला आलो हे युग आहे कलियुग. कुठलं युग आहे? कलियुग आहे. युग कलियुग असल्यामुळं आपल्याला दोनच गोष्टी सांगितल्या संतांनी. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या, बाकी काही करू नका. का कलियुगामध्ये बाकीचं काही केलेलं सिद्धीला जाणं फार अवघड आहे. फार जाणं अवघड आहे. हां, दान करणं सुद्धा कर्मच आहे, सत्कर्मच आहे. पण एखाद्याला तुम्ही दान केलं, दान ज्याला केलं, घेणारा जर पात्रता नसेल तर देणाऱ्याला पाप लागतं. आपल्या दारात आला एखादा काही मागण्या करता, तुम्ही त्याला दिलं आणि तो जाऊन सरकार मान्यमध्ये गेला, अर्ध आपल्या खात्यावर पडतं. आपलं खात्यावर पडते. तुम्ही महाभारतामध्ये कथा आहे ती बघून घ्या. महाभारतामध्ये कथा या संबंधात. धर्मराजाला नरकामध्ये का जावं लागलं? त्याच्या जीवनामध्ये दान देण्यामध्ये दोष घडला म्हणून कथा आहे. जे दान करणं हातानंच केलं जातं ना, यज्ञ हातानेच केला जातो ना, पण ते कर्म सत्कर्म या कलियुगामध्ये सर्वांना झेपण्यासारखं नाहीये. कलियुगी उद्धार दानाने, कलियुगी उद्धार यज्ञाने, कलियुगी उद्धार योगाने, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपण ज्या युगामध्ये जन्माला आलो हे कलियुग आहे. आणि त्या कलियुगाचं वर्णन केले साधू संतांनी. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न घडे सर्वता, भक्ती पंथ बहु सोपा. हां, बाकीची कर्म, बाकीची साधनं कलियुगामध्ये आपल्याला करता येण्याजोगी परिस्थिती नाही आहे. फार प्रतिकूलता आहे, लक्षात ठेवा. आणि त्या कलियुगामध्ये सर्वांना करता येणं हे शक्य नाही. ज्या युगामध्ये आम्ही तुम्ही जन्माला आलो हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये हेच करा, दुसरं काही करून चालणार नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. आपल्याला त्या भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त करतायत तुकोबर आहे. विनंती वजा करतायत. करण्याच्या माग विचार आहे. या कालाचा विचार करून आपल्याला प्रवृत्त करतायत बरं. युगाचा विचार करून ते आपल्याला प्रवृत्त करतायत. म्हणून सांगणाऱ्याचा फार मोठा याच्या मागचा भाव आहे, लक्षात ठेवा. ज्या युगामध्ये आपण जे जन्माला आलो हे युग आपल्या जीवनाचा विचार केला. कलियुग, कलियुग म्हणजे काय हो? आणि त्याचे भाव आहेत. कलियुगामध्ये माणसाला पहिल्यांदा आयुष्य कमी. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे आणि इतर साधना करण्याकरता आयुष्य जादा लागतं. आयुष्य जादा लागतं. जर भगवंताची नाम साधना सोडून जर बाकीची साधना जर करायची म्हटलं तर आयुष्य पुरत नाही. आयुष्य पुरत नाही. पहिल्यांदा लक्षात ठेवा, कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भोजनाशी उरले ते पाहेगा. भजनाशी काय भजनाशी उरले ते पाहेगा. काय शिल्लकच राहत नाही. लोकांना विचारलं का हो कीर्तन, काय महाराज म्हणले दिवसच पुरत नाही. कीर्तनाला यावं असं वाटतं
पण काम करता 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 तुमचं कीर्तनच संपतंय. माणसाला वेळ पुरत नाही, लक्षात ठेवा. वेळ पुरत नाही, यात नवल नाही. आयुष्य पुरत नाही, आयुष्य पुरत नाही. म्हणून पूर्वी माणसं काम करत होती. कुठेपर्यंत काम करत होती? दिवस मावळा की थांबायचे. आता 3 शिफ्ट आहेत, बरोबर ना? केलं ना तुम्ही कारखान्यावर? कारण सगळ्या माणसाला एकाच पाळीमध्ये कामाला घेणं शक्य नाही. म्हणून पाया वाढवल्या. पाळे वाढवल्या. पाळे म्हटले कळत नाही, शिफ्ट म्हटले कळतंय बरं का. पहिली पाळी, दुसरी पाळी, तिसरी पाळी. याचा अर्थ काय? आयुष्य कमी आहे, फार आयुष्य कमी आहे, लक्षात ठेवा. आणि कमी आयुष्यामध्ये आपल्याला अधिक साधना इतर कोणती करता येत नाही. एक भगवत साधना, नाम साधना, कलियुगामध्ये अल्प काळामध्ये जर ही साधना केली तर त्याचा उद्धार होतो बरं का. पहिलं कारण सांगितलं, आयुष्य कमी आहे, आयुष्य कमी आहे. दुसरं कारण सांगितलं कलियुगाचं, आज आपल्या शरीराची अनुकूलता राहिलेली नाही, प्रतिकूलता आहे. 100 वर्ष माणसं जगत नाहीत. आता माणसं निम्म्यावरती आलेत बरं का. पूर्वी सरकारने महाराष्ट्रामध्ये ज्याचं 65 वय झालं त्याला अर्ध तिकीट काढले बरं का. काय? अर्ध तिकीट. ज्याचं 75 आहे त्याला मोफत. का काढले हो? त्याला माहिती आहे कालांतराने 75 वर्षाची माणसं राहणारच नाही. कालांतराने 75 वर्षाची माणसं राहणार नाही. तर फुकट न्यायचा संबंधच येत नाही, संबंधच येत नाही. का? आयुष्य कमी, आयुष्य कमी. दुसरी प्रतिकूलता शरीरामध्ये. भजनाला येता का? कंबर दुखते, गुडघे दुखतात. माणसं पूर्ण वेळ देऊ शकत नाही. का देऊ शकतात? तुम्ही असं का बसल्यावर सांगा बघू. तेव्हा तुम्हाला बोलायचा मला अधिकारच नाही. का? शरीरच साथ देत नाही हो, शरीरच साथ देत नाही. म्हणजे शरीरामध्ये प्रतिकूलता झाली. पहिल्यांदा आयुष्य कमी, त्याच्यामध्ये प्रतिकूलता निर्माण झाली. आणि जे खायला मिळतं सगळे ते हायब्रीड, खायला मिळतं ते सगळं हायब्रीड. काही सांगितलेलं डोक्यात राहत नाही का? हायब्रीड म्हणजे काही ताकदच नाही हो, ताकदच नाही. तुम्ही पहा, एक बदाम खा आणि एक बिस्किटचा पुडा खा, कोणाची ताकद? पण पोरं उठल्या उठल्या बदाम मागतात का बिस्किट मागतात? त्याच्यामध्ये ताकद राहिली नाही, लक्षात ठेवा. म्हणजे अशी अनेक कारणं सांगितली की आयुष्य कमी आहे, शरीरामध्ये प्रतिकूलता निर्माण झाली. आणि संतांचा जर विचार आहे उद्धार तर झाला पाहिजे, मनुष्याच्या जीवनाची कृतार्थता तरी झाली पाहिजे. आणि ती होण्याकरता महाराज म्हणतात ही साधना अनुकूल आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. पण महाराज म्हणतात सगळ्यांना हो, सर्वांच्या करताय. सकळाशी येते, सकळ म्हणजे या रे लहान थोर, जाती बदती नारी नार, करावा विचार,
आहे अधिकार याचं विश्लेषण या चरणात तुकोबारांनी केले बरं का. सकळ म्हणजे कोण? यारे लहान, याते भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सकळ म्हणजे अगदी मराठी सांगायचं म्हणजे अ पासून ह पर्यंत, अ पासून ह पर्यंत. आणि इंग्रजीमध्ये सांगायचं ठरलं तर ए टू झेड. पण आम्हाला ए टू झेड मराठी वाटतं, ए टू झेड मराठी वाटतं आणि अ पासून हा पर्यंत इंग्रजी वाटतं. सर्वांची व्यवस्था केलेली आहे या कलियुगामध्ये. सर्वांचा कोणी असो, जेवढे जीव या भूतलावरती जन्माला आलेत, त्यांची व्यवस्था या साधनामध्ये आहे. तेव्हा महाराज म्हणतात, माझी तुम्हाला विनंती आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणाव्या. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बोला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणाव्या. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. संत महात्मे आम्हा तुम्हाला त्या सत्कर्मामध्ये प्रवृत्त करतायत. का करतात? त्याचं एकच कारण, हे युग आहे कलियुग. आणि कलियुगामध्ये आम्ही तुम्ही जन्माला आलेला आहे, त्यावरती आपला उद्धार व्हावा बरं का. उद्धार व्हावा म्हणजे नेमकं काय हो? उद्धार व्हावा या शब्दाचा अर्थ की पुन्हा आपल्याला जन्माला यायचं नाही. उद्धार व्हावा या शब्दाचा का अधोगतीला जायचं नाही. स्वर्गाला गेलेली माणसं पुन्हा जन्माला येतात बरं का. तुम्ही स्वर्गाचं सुख जरी भोगला, पण पुन्हा स्वर्गातून पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. पण वैकुंठाला गेलेली माणसं पुन्हा येत नाहीत बरं का. ज्यांचा उद्धार झाला त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. म्हणजे नेमकं काय? महाराज म्हणतात, अरे उद्धार, उद्धार या शब्दाचा अर्थ की मुक्त होणं. मग ती मुक्ती कुठं राहते? महाराज म्हणतात, तुमच्या घरातच राहते. घरातून म्हणजे अहो त्या नामाच्या जवळच राहते. जे नाम तुम्ही वाणीनं घेणार आहे, त्या नामाच्या जवळच ही मुक्ती वास करते. तुम्ही जर नामाचा स्वीकार कराल तर तुमचा स्वीकार मुक्ती करेल. आपण मुक्तीचा स्वीकार करायचा नाही, आपण नामाचा स्वीकार करायचा. जो कोणी नामाचा स्वीकार करेल, मुक्ती त्याच्या गळ्यात हार घालेल. बरं, आपण बायकोच्या मागं लागावं का आपल्या मागं बायको लागावी हो? ज्यांनी झाले त्यांनी तरी बोला. ती आपल्या मागं लागली पाहिजे. कोण लागली पाहिजे? ती. पण आपणच तिच्या मागं लागलो. तुकोबारा इथं विशेषत्व सांगतात, तुम्ही फक्त भगवंताच्या नामाचा जीवनामध्ये स्वीकार करा. भगवंताचं नाम वाणीनं घ्या. तुम्हाला मुक्तीकडे जायची गरज नाही. मुक्ती तुमच्याकडे, मुक्तीच तुमच्याकडे. का? ती नामाला सोडून राहत नाही. नामाला सोडून राहत नाही. तुका म्हणे नामा
तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, त्या नामापाशी चारी मुक्ती वास करतात. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगता खरंच आहे का? महाराज म्हणतात, माझ्या सांगण्यावरती तुम्हाला विश्वास नसेल तर ऐशे बहुता ग्रंथी बोलिले, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणी विचारोनी. एखाद्या फलाचं वर्णन करत असताना ऐकणाऱ्याचा जर विश्वास बसेल नसेल तर त्याला शास्त्राचं प्रामाण्य प्रगट करावं लागतं. नुसतं कथाकथित लोकाला सांगून चालत नाही. पण परमार्थाची साधना ही पोट भरण्याची साधना नसून ही उद्धाराची साधना. पोट भरण्याच्या साधनेमध्ये काही लबाडी झाली तर चालते, पण परमार्थाच्या साधनेमध्ये लबाडी चालत नाही. जे लबाडी करायला आले ते टिकले नाहीत, टिकले नाहीत बरं. ऐशे बहुता ग्रंथी बोलिले, बहुत म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, बहुता बहुत ग्रंथ आहेत बरं. जेवढे म्हणून ती ग्रंथाची यादी दिली, त्या सकल ग्रंथामध्ये मी जे सांगतो ना हे लिहून ठेवलंय. ऐशे बहुता ग्रंथी बोलिले, काय सांगितलेलं आहे? तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, 4 प्रकारची मुक्ती आहे. ती नामापाशी आहे, म्हणजे जो कोणी नामवाणी न घेई त्याला चारी मुक्तीची प्राप्ती होईल. होईल का नाही? देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, चारी साधियल्या. कोण? कीर्तन करणाऱ्याला सांगितलं, जो नाव घेईल त्याला सांगितलंय बरं का. चारी मुक्तीची प्राप्ती होते. त्या चारी मुक्ती त्या भगवंताच्या नामाच्या ठिकाणी वास करतात. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता असं 4 मुक्तीचं वर्णन केलं. फक्त त्याचा शब्दार्थ सांगतो आणि थांबतो. सलोकता, ज्या लोकामध्ये देव राहतो त्या लोकाची प्राप्ती होणं याला म्हणतात सलोकता मुक्ती. समीपता, देवाच्या जवळ बसायला मिळणं, देवाची जवळीक साधणं याला समीपता. स्वरूपता, जसं देवाचं स्वरूप आहे तसंच त्या भक्ताला गुरु प्राप्त होतं, त्याला स्वरूप म्हणतात. आणि सायुज्यता, देव आणि भक्त याच्यामध्ये भेद राहत नाही, त्याला सायुज्यता म्हणतात. त्या कुठं आहेत? पंढरपुरात नामापाशी. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ह्या नामापाशीच आहे. जो कोणी नाम घेईल, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी.
पण आपण शेवट चरणाला चाल म्हटलं आता पुढं चाली म्हणायचं नाही. आणि ती आपण बहिरेवतली जवळजवळ म्हटल्यामुळं थोडं अवघड होतं ते, बरं का, काही मर्यादा आहेत चाली म्हणून. मग त्या स्वरातल्या चाली आल्या पाहिजेत पुन्हा. म्हणून महाराज म्हणतात त्या नामामध्ये हे सामर्थ्य आहे. आणि असं नाम घ्या माझी विनंती आहे तुम्हाला, माझी विनंती आहे. त्या कलियुगामध्ये दुसरं तिसरं तुम्ही काहीही करू नका. आणि नका पडू गाबाळाचे भरी, पुढे आहे थोरी नागवन. दुसरं तिसरं काही करू नका, एकच करा. आणि ती तुम्ही करावं म्हणून माझी विनंती आहे. मी तुमच्या पाया पडतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. हा सुख सोळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणी नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोली येले. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा विचार या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत आज समाजाला पाया पडून सांगतायत, विनंती करून सांगतायत. संतांचं काय थांबलेलं नाही, त्यांना काय काम नाही ते सांगण्याकरता आलेले नाहीत. एक अखिल विश्वाच्या उद्धाराची चिंता त्यांना आहे बरं. बाकी कोणीही उद्धाराची चिंता करणार नाहीत, लक्षात ठेवा. जन्म देणारे मायबाप सुद्धा करू शकत नाही, मायबाप सुद्धा करू शकत नाहीत. पण संतांनी अखिल विश्वाच्या उद्धाराची चिंता केलेली आहे. हे जीव अधोगतीला जाऊ नयेत, अधोगतीला जाऊ नयेत. मग ह्या लोकाला अधोगतीला जाऊ नये, सद्गतीला जावं, चांगल्या मार्गाला जावं, हे सदासजी सांगून माणसं ऐकत नाहीत. मग संतांना त्या कळवळ्याच्या पुढे पाया पडून सांगावं असं वाटलं बरं का. तेव्हा संत आपल्याला पाया पडून सांगतात त्यार्थी आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. कीर्तनापुरतं हो म्हणू नका बरं का. आपल्या अधोगतीची लाज राखण्याकरता, उद्धाराला प्राप्त होण्याकरता प्रत्येकाने या संतांनी सांगितलेला विचार स्वीकारा. आणि तो कलियुगामध्ये सर्वांना करता येण्यासारखा आहे. त्याला काही कशाचं बंधन नाही आहे. फक्त एकच बंधन आहे, मना वेळोवेळा. ना आम्ही एकादशीला म्हणू, आम्ही भजनात म्हणू, सतत म्हणा बरं का. झोपेत म्हणा, जाबडता जाबडता देवाचं नाव घेतलं तरी चालेल. जे जे कर्म आपल्या वाट्याला आलं ते प्रत्येक कर्म करत करत भगवंताचं नाम घ्या. त्याला स्वतंत्र वेळ देण्याची गरज नाही.
स्वतंत्र वेळ देण्याची गरज नाही. म्हणून वेळोवेळा जो संतांनी विचार सांगितला त्या विचाराप्रमाणे आमची बुद्धीची धारणा व्हावी आणि ती धारणा होण्याकरता त्या संतांनी आणि भगवंतांनी आमच्यावरती कृपादृष्टी टाकावी आणि उर्वरित आयुष्यामध्ये अशा पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये साधना घडावी की जेणेकरून आम्ही अधोगतीला न जाता उद्धाराला जावं अशी त्या संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्णविराम पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संतेन व्यंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम